नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्सा भाजी. ही भाजी खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी इथं सोयाबीन घेतलेले आहेत. याला सोयाबीन वडी म्हणतात किंवा सोयाबीन चंक्ससुद्धा म्हणतात. तुम्हाला हे सहज किराणा दुकानात मिळू शकतात. यामध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं. तर आता आपण हे गरम पाण्यात भिजत घालायचे आहे सोयाबीन. इथं मी 2 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे सोयाबीन घालायचे आहे यामध्ये. पाण्यात जर मीठ घातलं तर या सोयाबीनमध्ये व्यवस्थित मीठ मुरल्या जातं आणि खाताना ते आपल्याला आळणी लागत नाहीत सोयाबीन. त्यामुळे आपल्याला पाण्यात सोयाबीन टाकायच्या अगोदर मीठ घालायचं आहे, म्हणजे सोयाबीनमध्ये व्यवस्थित मीठ मुरल्या जातं. आता याला झाकून आपल्याला 5 ते 6 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सोयाबीन आपले भिजले जातात. आता आपले सोयाबीन भिजते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया सोयाबीनच्या भाजीसाठी. इथं मी 1 चमचा धने, 5 ते 6 काळे मिरी, 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. ते आपल्याला ह्या पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. थोडासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत. एक ते 1.5 मिनिट मी हे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचाभर. आता त्यामध्ये मी इथं 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. आता ते तेलामध्ये आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. काजू व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तुम्ही काजूच्या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे किंवा बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. काजू घातल्यामुळे आपली भाजी दाटसर होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. ते काजू आपण काढून घेऊया. त्याच तेलामध्ये आपल्याला मीडियम साईजचे मी 2 कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं. आता व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, लसूण, आलं आणि कांदा. आता याचबरोबर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे, पण कांदा 1 मिनिटभर आपल्याला अगोदर परतून घ्यायचा आहे. कांदा आलं आणि लसूण 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे मी तेलामध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 मिडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेलं ते घालायचं आहे. आता टोमॅटो, कांदा आपल्याला व्यवस्थित असा थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाले जर आपले व्यवस्थित भाजले तर भाजीची चवसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे आपल्याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला एक कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. साधारण 6 ते 7 मिनिट झालेलं आहे. तर आता आपले सोयाबीनसुद्धा असे मस्त भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. असे मस्त फुललेले आहेत. आता एका गाळणीवर आपण काढून घेऊया. एका गाळणीवर काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका गाळणीवर काढून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे लवकर थंड होतात हे सोयाबीन. आता आपल्याला हे पिळून घ्यायचे आहेत हाताने. याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला.
आता याचं पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताने पिळून अशा प्रकारे व्यवस्थित पिळून घेतल्यामुळे मसालासुद्धा आपला व्यवस्थित या सोयाबीनमध्ये मुरला जातो आणि सोयाबीन खायलासुद्धा छान लागतात. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायचे आहेत हातानं. सगळे सोयाबीन मी व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे. आता मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक खडे मसाले घालायचे आहेत. सुरुवातीला भाजून घेतलेले खडे मसाले आता सुरुवातीला आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. खडे मसाले मी सुरुवातीला बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तळून घेतलेले काजू, त्यानंतर हे कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं आपण जे व्यवस्थित फ्राय करून घेतलं होतं पॅनमध्ये ते घालायचं आपल्याला. व्यवस्थित थंड झालेला आहे मसाला हे सुद्धा. आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. न पाणी घालताच आपल्याला याची एक पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे मी मसाला काढून घेतला आहे मिक्सरमधून. न पाणी घालताच अशी पेस्ट करून घेतलेली आहे. लगेचच आता आपण भाजी करायला घेऊया. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालायचे आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला एक तेजपत्ता घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला घालायचा हिंग, त्यानंतर घालायचा आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे. आपल्याला मसालासुद्धा व्यवस्थित 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतायचा आहे मसाला आपल्याला. मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. 2 ते 3 मिनिट मी हे मसाला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही या ठिकाणी गोडा मसाला किंवा तुमच्या घरातला साठवणीचा काळा मसालासुद्धा घालू शकता. 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यानं भाजीचा कलर खूप छान येतो भाजीला. मीठ घालायचं आपल्याला थोडंसं यामध्ये. अगोदरसुद्धा आपण सोयाबीन उकडताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले खालच्या मसाल्यामध्ये. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातात मसाले. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. पाणी घातल्यानंतर मी 2 मिनिटं हे मसाले शिजवून घेतलेले आहेत. असं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. परत एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मसाला. आता यामध्ये घालायचे आपल्याला उकडून घेतलेले सोयाबीन घालायचे आहेत. सोयाबीन घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये सोयाबीन मिक्स करायचे आहेत, म्हणजे सगळा मसाला आपल्या सोयाबीनला लागला जातो. व्यवस्थित हलवायचं आपल्याला. अशा प्रकारे केलेली सोयाबीनची भाजी खूप छान लागते चवीला. माझ्या पद्धतीनं अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा.
व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं आपण झाकण ठेवण्याची वाफ काढून घेतलेली आहे. परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्हाला कशी भाजी हवी आहे, घट्ट पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये. तर व्यवस्थित हलवून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. म्हणजे भाजीचा स्वाद खूप छान येतो कसुरी मेथी घातल्यामुळे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिट हे सोयाबीनची भाजी शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट मी हे सोयाबीनची भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त शिजलेली आपली सोयाबीनची भाजी तुम्ही बघू शकता. यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त आपली झणझणीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता आपण खाली काढून घेऊया. अशी मस्त आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अशी मस्त लागते. यामध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं. चिकनपेक्षा सुद्धा जास्त यामध्ये प्रोटीन राहतं. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास 1 लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.